मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता प्रत्येक कुटुंबाला मिळणार 3 गॅस सिलेंडर 100% मोफत. पण आता कोणते कुटुंब आहेत याच्यासाठी पात्र? कोणते कुटुंब मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 सिलेंडर मोफत घेण्यासाठी पात्र आहेत? लाभ घेण्यासाठी कुटुंबाला काय पात्रता आहे? लाभ घेण्यासाठी कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे? हा लाभ कधीपासून आणि कशा स्वरूपाचा असणार आहे याविषयी आता शंका आहेत. यावर्षीच अर्थसंकल्प महाराष्ट्र शासनाने काही दिवसापूर्वी सादर केला. ज्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील जनतेसाठी वेगवेगळ्या योजनांचं खूप मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आली. त्यापैकी एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला आता 3 गॅस सिलेंडर प्रतिवर्ष मोफत देण्यात येणार आहे. होय, जे गॅस सिलेंडर स्वयंपाकासाठी आपण वापरतो, कुठल्याही कंपनीचे असू द्या, तर ते तुम्हाला आता मोफत मिळणार आहे. पण शंका भरपूर आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतं कुटुंब पात्र असणार आहे? नेमकं कोणत्या कुटुंबांना हे 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत? कोणते कुटुंब यातून वगळण्यात आलेले आहेत? लाभ मिळण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील आणि हा लाभ कधीपासून आणि कशा स्वरूपाचा असणार आहे? आज आपण सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कशी असणार, तिचं काय स्वरूप असणार याची डिटेल माहिती. आता सगळ्यात महत्त्वाची याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की ही एक कल्याणकारी योजना आहे. ज्या योजनेतून महाराष्ट्रातील तमाम महिलांना किचनमध्ये आता साथ मिळणार आहे. गॅसचे वाढलेले दर आज खूप वाढलेले असल्यामुळे सरकारने त्यामध्ये एक मोठं त्या ठिकाणी काम केलेलं आहे, मोठी घोषणा केलेली आहे. लोकांच्या खिशाचा भार आता कमी होणार आहे. शासनाने खूप मोठा प्रयत्न योजनेअंतर्गत केला आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला आता 3 सिलेंडर प्रतिवर्षाला फ्रीमध्ये देण्यात येतील. आता राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यातच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. अर्थसंकल्पात अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली. या योजनेनुसार आता पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहे. मग काय म्हणाले अजित पवार, हे खूप जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर लगेच आपण वळणार आहोत की तुम्हाला कोणती कागदपत्र लागतील, तुम्ही लाभार्थीसाठी पात्र आहात का, 3 गॅस सिलेंडर मिळण्यासाठी तुम्हाला तात्काळ काय करावं लागेल याविषयीची डिटेल माहिती. अजित पवार म्हणाले, स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा अगदी जवळचा संबंध आहे. महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधनाचा पुरवठा करणं ही आपली जबाबदारी आहे. LPG गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असा पर्याय मानला जातो. त्यामुळे याचा वापर वाढवला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. गॅस सिलेंडर प्रत्येकाला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी जाहीर करत आहे, असे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. ही योजना पर्यावरण संरक्षणाला साहेबूत ठरेल आणि 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना याचा लाभ देण्यात येईल. मग आता लाभ देणार तर कसा देणार, काय आहे पात्रता? तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळण्यासाठी काय करण्यात येईल अशी माहिती आता इथून पुढे घेऊयात. आता महत्त्वाचा मुद्दा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कुटुंब पात्र असणार आहे हा विषय आता याच्यात खूप महत्त्वाचा आहे. आता भरपूर कुटुंब आहेत, प्रत्येक कुटुंबावर गॅसचं कार्ड आहे. तर मग प्रत्येक कार्डावर आपल्याला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील का? काय पात्रता असणार आहे? आता याच्यासाठी पात्र कुटुंबाचा एकच निकष आहे, तो म्हणजे तुमच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड असणं खूप अनिवार्य आहे. म्हणजेच ज्या कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे तेच कुटुंब मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र आहेत. याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे ते यासाठी पात्र नाही. फक्त पिवळं आणि केशरी रेशन कार्ड पात्र आहे. आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आता 3 सिलेंडर घेताना तुम्हाला मुक्त किंवा फ्री म्हणजे कसं? म्हणजे आता तुम्हाला 3 सिलेंडरचे पैसे देणार की तुम्हाला 3 सिलेंडर त्या ठिकाणी देण्यात येतील की कशी, म्हणजे सिस्टम काय आहे? आता ज्या भावात तुम्ही सिलेंडर खरेदी करत आहात त्याच भावात तुम्हाला सिलेंडर खरेदी करावं लागेल. म्हणजे जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरताल आणि तुम्ही त्यासाठी पात्र ठराल, त्यानुसार त्या सिलेंडरचे पैसे किंवा सबसिडी तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तत्पूर्वीच तुम्हाला सिलेंडर स्वतःचे पैसे देऊन खरेदी करायचे आहे. त्यानंतर मग तुम्हाला सबसिडी तुमच्या खात्यावर पडणार आहे. म्हणजेच तुम्हाला वर्षभरामध्ये जे काही गॅस सिलेंडर लागतात तर ते तुम्ही तुमचे पैसे देऊन खरेदी करायचेच आहेत मार्केट भावानुसार. पण ज्यावेळेस तुम्ही या योजनेचा फॉर्म भराल, तो फॉर्म भरल्यानंतर तुम्ही पात्र जर झालात, आता काय पात्रता आहे ते आपण सांगणारच आहोत. एक छोटीशी टिप, एक अट देखील आहे, ती देखील सांगणार आहेत. पण ज्यावेळेस फॉर्म भराल, पात्र व्हाल, तर त्यावेळेस तुमच्या बँक खात्यावर 3 सिलेंडरचे पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे आगाऊ पैसे तुम्हाला आता भरणे गरजेचं. आता सगळ्यात महत्त्वाची शंका मुद्दा यामध्ये असा आहे, आता काय आहे, प्रत्येक कुटुंबाला 3 सिलेंडर एका वर्षाला मिळणार. पण जर उदाहरणार्थ मोठं कुटुंब असेल तर एका वर्षाला
3 सिलेंडर काय पुरत नाही, स्वयंपाक मोठा करावा लागतो. मग आपण जर असं केलं तर आपण आपल्या कुटुंबामध्ये जर एखादं कनेक्शन जास्त जर घेतलं दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर, तर 2 कनेक्शनसाठी आपल्याला 3 + 3 6 असे सिलेंडर मिळतील का? तर हा आता पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आता मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही प्रत्येक गॅस कनेक्शनवर लागू नाही आहे. ही ते लक्षात घ्यायचं आहे की ही जी काही योजना आहे ही प्रत्येक कुटुंबासाठी आहे. मग आता उदाहरणार्थ उदाहरणार्थ कुटुंब काय म्हणायचं, कुटुंब कशाला म्हणायचं, कुटुंबाची व्याख्या काय? तर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे आणि उदाहरणार्थ तुमच्या त्यावर जेवढ्या व्यक्तींची नावे आहेत तर ते गणलं जाईल एक कुटुंब. मग उदाहरणार्थ त्याच्यात 10 लोकांचं नाव असो किंवा 15 लोकांचं नाव असो, पण ते असणार एक कुटुंब. मग आता उदाहरणार्थ तुमचं 15 लोकांचं कुटुंब आहे आणि तुमच्या 15 लोकांच्या कुटुंबामध्ये तुमचे साधारणपणे 3 ते 4 हे त्या ठिकाणी गॅसचे कनेक्शन्स आहेत. मग तुम्हाला प्रत्येक कनेक्शनसाठी 3 गॅस सिलेंडर वर्षाला मिळतील का? तर नाही. एका घरामध्ये एका कुटुंबासाठी भलेही किती कनेक्शन असू द्या, पण एका वर्षासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 3च गॅस सिलेंडर मिळणार आहे. अशी साधारणपणे इथे हे लक्षात घ्यायचं आहे. मग त्यामुळेच कुटुंब किती मोठं असू द्या, तुमचं गॅस कनेक्शन एकच कुठलं तरी ग्राह्य धरलं जाईल आणि तुमच्या पूर्ण कुटुंबासाठी एकच त्या ठिकाणी गॅस कनेक्शन तुमच्या योजनेसाठी एकच गॅस कनेक्शन ग्राह्य धरलं जाईल आणि एका कुटुंबासाठी वर्षाला फक्त 3च सिलेंडर देण्यात येतील. मग या व्यतिरिक्त जर काहींनी खाते फोड केलेले असेल, काही सेपरेट रेशन कार्ड काहींनी जर काढलेले असतील, तर मग कदाचित यामध्ये 2 तुम्हाला लाभ मिळू शकतात. या व्यतिरिक्त आता हे जे काही योजना आहे मुख्यमंत्री त्या ठिकाणी अन्नपूर्णा योजना, तर याचे लाभ काय आहेत थोडक्यात जाणून घेऊ आणि त्यानंतर एक अतिशय महत्त्वाची माहिती. आता सगळ्यात मोठा फायदा, एका वर्षामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील, जे तुम्हाला मार्केट रेटने आधी खरेदी करावं लागतील आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी हे पैसे तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी येणार आहे. पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका धारकच यासाठी पात्र आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एका कुटुंबासाठी एकदाच ही योजना हे करता येईल. आता प्राथमिक माहितीनुसार आत्तापर्यंत एवढीच माहिती त्या ठिकाणी आलेली आहे. आता कोणते कुटुंब पात्र असणार हे तुम्हाला आता समजलेलं आहे, पण जसं जसं याचा GR त्या ठिकाणी याचं नोटिफिकेशन, तर तात्काळ आपण त्यावर व्हिडिओ बनवणार आहोत. कदाचित ही जी काही योजना आहेत याविषयी माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असणारच आहे, पण जरी चुकून जरी काही राहिलं तर कमेंट करा, आम्ही नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये सुधारणा करू शकू. आणि आता हा जो व्हिडिओ जर तुम्हाला असा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण लवकरच या योजनेचे अपडेट जे आहे ते नक्कीच घेऊन येऊ, तुमच्यापर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती सर्व समजली असेल असं मी गृहीत धरतो आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटू अशी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद.